वेस्टर्न लिपीचा आपण थोडक्यात अभ्यास करू. वेस्टर्न लिपीचा जनक कोण? सर मेझर्ट. व्ही फ्लॅट म्हणजे काय? एक सेमिटोन नाही, इथं हा एक झाले पण इथं हाफ सेमिटोन कमी. शार्प म्हणजे हाफ सेमिटोन जास्त, म्हणजे अर्धा सेमिटोन जास्त. आणि पियानो म्हणजे काय? तर पियानो म्हणजे हळुवार मधुर आवाज काढणे, त्याला पियानो असं बोलतात. म्हणजे पियानो तुम्हाला असा पण सिम्बॉल येईल, त्याच्यानुसार तुम्हाला पियानो म्हणजे काय असं विचारलं जाईल. तर तुम्ही पियानो म्हणजे हळुवार व मधुर स्वर आवाज काढणे असं उत्तर द्यायचं. फोर्टी म्हणजे काय? फोर्टी म्हणजे जोराने नोटचा आवाज काढणे, फास्ट वाजवणे. पुस म्हणजे काय? तर ज्या नोटवर पुस चिन्ह असेल त्या नोटवर आवाज हा स्थिर ठेवला जातो. वाद्याचं कंपास. ज्या त्या वाद्याचे सर्वात लो नोट व सर्वात हाय नोट यामधील सर्व नोट्स म्हणजे वाद्याचा कंपास होईल. म्हणजे कुठलं पण वाद्य असो, तुमचा ट्रम्पेट असो, क्लारनेट असो, सॅक्सोफोन असो, वगैरे वगैरे कुठलं पण असो, वाद्याचा कंपास हा झाला ऑल वाद्याचा कंपास. त्यामध्ये सेपरेट वाद्याचा पण कंपास असतो. त्यापैकी तुम्हाला एक सांगतो मी, हे क्लारनेटचा कंपास आहे. तर 5 लाईनच्या खाली 3 गलाकट म्हणजे हे 3 आडव्या रेषा, बरोबर. 3 गलाकट पासून ते 5 लाईनच्या वर 3 गलाकट एक सरकट, म्हणजे हे हा डॉटच्या आतमध्ये हे 3 लाईनी आणि एक डॉटच्या बीचमधामध्ये 3 गलाकट आणि एक सरकट म्हणजे जीपर्यंत. तर क्लारनेट ही आपली पासून जास्तीत जास्त खाली पासून ते वरती जीपर्यंत एवढ्या अंतरामध्ये क्लारनेट वाजते. हा क्लारनेटचा कंपास आहे. हा सिम्बॉल द्यायचा, हा सिम्बॉल देऊन क्लारनेटचा कंपास असा लिहिला जातो. म्हणजे प्रत्येक वाद्याचा वेगळा वेगळा कंपास आहे. तुम्ही जे वाद्य वाजवता त्या वाद्याचा तुम्ही कंपास पाठ करून ठेवा. बाकी हे तुम्हाला तर माहितीच असेल. हे बेस क्लिप, जी क्लिप, एकूण 7 क्लिप आहेत. त्यातल्या हे 2 महत्त्वाच्या क्लिप आहेत. कारण हे आपण जे वाद्य वाजवता तुम्ही ते जी क्लिपमधलेच आहे. आणि जे बेस क्लिपमध्ये ढोल, ड्रम वगैरे हे बेस क्लिपमध्ये येतो.